नमस्कार भक्तांनो, सर्वांना जय बाळूमामा. रविवारी म्हणजेच 23 तारखेला रविवारी पुत्रदा एकादशी आहे. अत्यंत पवित्र अशी ही पुत्रदा एकादशी असते. श्रावण महिन्यामध्ये ही पुत्रदा एकादशी आलेली आहे. तर या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रचंड असा शक्तिशाली उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, कलह, क्लेश, घरात पैसा न टिकणे, घरामध्ये मूल जन्माला न येणं, अपंग मूल जन्माला येणं, त्याचबरोबर घरामध्ये जी काही घरातली जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती पूर्णपणे बिघडून गेलेली असेल, आयुष्य हे हरल्यासारखं वाटत असेल, आयुष्यामध्ये आयुष्य हे नको-नकोसं वाटत असेल, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस आपण देवाला दिवाबत्ती करतो, त्यावेळेला करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला असा आहे, तुम्हाला काय करायचं आहे, गव्हाच्या पिठाचा 4 तोंडाचा दिवा करायचा आहे. 4 मुखी दिवा तुम्हाला करायचा आहे. हा दिवा तुम्ही तुपामध्ये तुम्ही लावू शकता, मोहरीच्या तेलामध्ये लावू शकता किंवा आपण जे काही आपलं रेग्युलर आपण गोड तेल वापरतो, यासुद्धा तुम्ही तेलाचा दिवा लावलात तरी उत्तम आहे. पण हा दिवा लावायचा कुठे? तर हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून पिंपळाच्या झाडाखाली हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला 4 मुखी दिवा लावायचा आहे. शक्य असल्यास तुपाचा लावा, तेलाचा लावा, मोहरीच्या तेलाचा लावा, तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे असतील, तर तुम्हाला त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. आणि तुम्ही हा उपाय कशासाठी केला? तुमची काय समस्या आहे? ती समस्या तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायची आहे. आता माझ्या घरामध्ये पैसाच टिकत नाही, तर मी दिवा लावताना असं तिथं म्हणेल, की माझ्या घरामध्ये भरपूर पैसा आला. हा उपाय केल्याने माझ्या घरात भरपूर पैसा आला. माझं मूल अभ्यासच करत नाही. उदाहरण सांगते. माझं मूल अभ्यासच करत नाही, नुसता गरीबपणा करतं. तर मी असं सांगेन, की माझं मूल अभ्यास करायला लागलं. बोला.